ज्येष्ठ नेते अण्णासाहेब उर्फ यशवंत पत्की यांचे दुःखद निधन, भावपूर्ण श्रद्धांजली। नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम। इयत्ता 6वी ते 9वी आणि इयत्ता 11वी व 12वी सायन्स साठी नीट, जेई, सीईटी इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज। प्रवेश सुरू। आमची वैशिष्ट्ये: पीसीएमबी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय, संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम। एकाच छताखाली जेई, नीट, सीईटी, सीए, सीएस यासह इतर 30 ते 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था। 12वी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश, संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन। आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता: श्रीनगर कुंडल रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क क्रमांक 9011476995 अथवा 9076929444। करगणी गावचे 28 वर्ष सरपंच, करगणी सोसायटीचे माजी चेअरमन, आटपाडी तालुका मार्केट कमिटीचे माजी चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली, पंचायत समितीचे माजी सदस्य, एक उत्कृष्ट शेतकरी, तळागाळातील लोकांची नाळ असणारा असामान्य माणूस, आत्ताच्या जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा माणूस, तालुक्याच्या इतिहासाचा साक्षीदार यांनी आटपाडी कवठे महांकाळ विधानसभा ते खानापूर आटपाडी मतदारसंघ ते खानापूर विधानसभा मतदारसंघापर्यंतचे आमदार निवडण्यात प्रमुख भूमिका बजावणारे नेतृत्व, आटपाडी तालुका निर्मिती ते तालुक्यातील विविध संस्था उभारणीत हातभार लावणारे अण्णासाहेब पत्की, तालुक्यातील सर्व गावाची वाड्या वस्तीची इत्तमभूत माहिती असणारे व्यक्तिमत्व, राज्याचे नेतृत्व ते जिल्ह्याचे नेतृत्व यांच्याशी जवळचे संबंध ठेवून तालुक्याच्या विकास कामाला गती देण्याचे काम केले। शेवटपर्यंत शाकाहारी राहिले। आमच्यासारख्या तरुणांना नेहमी मार्गदर्शन करणारे अण्णासाहेब पत्की यांचे बरोबर व माननीय तानाजी पाटील अध्यक्ष व आम्हाला सांगली, मुंबई, दिल्लीपर्यंत प्रवास करण्याचा योग आला, सहवास लाभला। मार्केट कमिटीची भव्य इमारत उभा करताना शासकीय पातळीवर दिल्लीपर्यंत केलेला पाठपुरवठा याबाबत ते नेहमी सांगत असत। करगणी गावातील गरीब लोकांना गावठाणातील जागा देऊन घरे बांधून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे। टेंभूचे पाणी येण्याबाबत नेहमी ते कैलासवासी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मागे पाठपुरावा करत असताना आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत। जिल्हा परिषदमध्ये आपल्या ग्रामीण शैलीत अभ्यासपूर्ण भाषेत आजही आठवत आहेत। अशा या नेत्याविषयीच्या खूप आठवणी आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।